स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर.पी. मराठी स्टोरीजमध्ये. कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तर मागच्या भागात आपण पाहिलं की कुणी एकमेकांना मिठी मारून रडत होतं, तर कोणी फोटो काढत होतं, कोणी कॉन्टॅक्टमध्ये राहा म्हणत डोळे पुसत होतं. दरवर्षी शाळेत हा निरोपाचा क्षण मंजू पाहत आली होती, पण आज तो क्षण तिच्या मनाला खोलवर टोचत होता. तिला स्वतःचंच 10वीचं वर्ष आठवलं. इतक्यात कुणाचा तरी हात तिच्या हातावर अलगद पडला. ती वळून पाहते तर रेश्मा तिच्याकडे हसत उभी होती. त्या दोघीही कधीकाळी अशाच रडल्या होत्या, शाळा सुटताना, वर्ग सोडताना, एकमेकींना मिठी मारून. त्या आठवताच मंजूने नकळत रेश्माचा हात घट्ट पकडला. माझी सर्वात जपलेली मैत्री, मनातल्या मनात ती पुटपुटली. घरी परतताना दोघींच्या गप्पांना अक्षरशः उधाण आलं होतं. शाळा बुडवणं, क्लास बंक करून भेळ खायला जाणं, शिक्षकांच्या नकला करणं, सगळे जुने किस्से एकामागून एक बाहेर येत होते. त्या क्षणी दोघी पुन्हा जुन्या 10वीच्या मुली झाल्यासारख्या वाटत होत्या. हसत खेळत रस्ता कधी संपला कळलंच नाही. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात मंजूला एक गोष्ट सतत टोचत होती की आयुष्य कितीही पुढे गेलं तरी हे नातं, ही मैत्री कधीच तुटू नये. अखेर तो दिवस उजाडलाच. लग्नासाठी कपडे, दागिने, सगळ्या खरेदीचा दिवस. सुट्टीचा दिवस असल्यामुळे घर अगदी गजबजून गेलं होतं. बाबांच्या बहिणी, वहिनी, त्यांची मुलं सगळे मिळून मोठा ताफाच तयार झाला होता. सकाळपासून घरात लगबग सुरू होती. टाऊनमधल्या मोठ्या कपड्यांच्या दुकानासमोर गाड्या थांबल्या आणि सगळेजण आत शिरले. दुसऱ्या मजल्यावर साड्यांचा विभाग होता. तिथे पोहोचताच प्रत्येक जणीच्या हातात एखादी ना एखादी साडी आलीच. हा रंग बघ, अगं ही लग्नाला भारी दिसेल. नाही नाही, हा शेड जास्त उठून दिसतो. अशा चर्चा, हशा, मतं, सगळीकडे एकच उत्साह. घरातील मोठ्या बायकांनी जवळजवळ एकाच रंगाच्या पैठण्या घ्यायचं ठरवलं होतं. चुलत बहिणींसाठी दावणीचा ड्रेस ठरला. मंजूसाठीही मेहंदीच्या दिवशी घालायला सुंदर दावणी घेतली गेली. त्यातच कझन्सच्या हट्टामुळे हळदीसाठी पिवळा पंजाबी ड्रेसही घेतला गेला. मंजूला स्वतःला एवढ्या खरेदीत फारसा रस नव्हता, पण सगळ्यांच्या आनंदासाठी ती शांतपणे सगळं पाहत होती. लग्नाची मुख्य साडी मोठ्या मंडळींनी निवडली. त्यानंतर बाकीच्या सगळ्यांचे कपडे घेतले गेले. पुरुष मंडळीसाठी एकाच रंगाचे शर्ट, तर मुलांसाठी कुर्ते घेतले गेले. खरेदी संपेपर्यंत दुपार उलटून गेली होती. सगळ्यांना जोरदार भूक लागली होती. मग जवळच्याच हॉटेलमध्ये सगळे गेले आणि गरमागरम बिर्याणीवर ताव मारला. त्यानंतर पुढचा टप्पा होता दागिन्यांची खरेदी. ज्वेलरी शोरूममध्ये पाऊल टाकताच आईने आधी तिचे जुने दागिने बदलून नवीन घेतले. जवळजवळ 20 तोळ्याचं सोनं होतं ते. मंजूच्या जुन्या बांगड्याही बदलून नवीन डिझाईन घेतल्या गेल्या. त्याशिवाय आणखी 20 तोळे सोनं विकत घेतलं गेलं. मंजू मात्र वारंवार म्हणत होती, आई एवढं सोनं नको गं, मला नाही आवडत इतकं. पण आईने लगेच तिचं बोलणं थांबवलं. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस आणि एवढ्या मोठ्या घरात जाणार आहेस. आपण काही कमी पडायला नको. तुझ्यासाठी नाही तर मग कोणासाठी घेणार? आईच्या त्या शब्दांपुढे मंजू गप्प झाली. त्याशिवाय अर्जुनसाठी 2 तोळ्यांची चेन घेतली गेली. सासरी पहिल्यांदा जाताना सासूबाईंना द्यायला 1 तोळ्याचं सोन्याचं कंगनही घेतलं. सगळं आटोपून घरी पोहोचायला रात्रीचे 10 वाजले. जेवण बाहेरच झालं असल्यामुळे घरी आल्यावर मंजूने पटकन अंघोळ करून अंग टाकलं. दिवसभराच्या धावपळीने ती अक्षरशः थकून गेली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू झाली. त्यात आईकडून मंजूची खास सौंदर्य उपचार मोहीमही चालू होती. केसांना तेल लावणं, चेहऱ्यावर हळद चंदनाचा लेप लावणं, कधी उठणं, कधी घरगुती फेस पॅक. घरात रोज नवा कार्यक्रम सुरू असायचा. दरम्यान तिचा धाकटा भाऊ मात्र सतत टोमणे मारत होता की कावळा आंघोळ करून बगळा होत नाही बरं का. हे ऐकताच आईने त्याला चांगलंच सुनावलं. खरं तर लग्न ठरल्यापासूनच आई प्रत्येक बाबतीत मंजूच्या बाजूने उभी राहत होती. मुलीचं लग्न ठरलं की आईवडिलांचं दडवलेलं प्रेम जणू अचानक ओसंडून बाहेर येतं. पण ते अनुभवायला फार वेळ मिळत नाही, कारण बघता बघता मुलगी सासरी निघून जाते. मंजूच्या मनात आलं, हे सगळं प्रेम आधीच असं दाखवलं असतं तर किती बरं झालं असतं. अशातच अनुचा फोन आला. 2 दिवसांनी आमच्यासोबत अर्जुनचे कपडे घ्यायला यायचं आहे. हे ऐकताच मंजूचं हृदय धडधडायला लागलं. अर्जुन तिथे असेल का, हा एकच विचार तिच्या मनात घोळत होता. तिने लगेच रेश्माला सोबत येण्यासाठी विचारलं, पण रेश्माने ठाम नकार दिला. मी नाही येणार. मंजूचं मन लगेच खट्टू झालं. रेश्मा असली की तिला धीर वाटायचा, नाहीतर अर्जुनसमोर ती अक्षरशः गोंधळून जायची. आईला तिने संकोचाने विचारलं, मी एकटी कशी जाऊ गं? तेव्हा आईनेच उपाय सांगितला, तुझ्या काकांच्या मुलीला घेऊन जा ना सोबत.
ती पण आता 10वीत गेली आहे. हे ऐकताच मंजूच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान उमटलं. कोणीतरी सोबत असेल तेवढंच पुरेसं आहे, असं म्हणत तिने स्वतःच्या धडधडणाऱ्या छातीवर हलकासा हात ठेवला. टाऊनमधल्या सगळ्यात मोठ्या साडी शोरूम समोर कार येऊन थांबली. तसं मागचं दार उघडून मंजू आणि तिच्या छोट्या काकांची मुलगी अधिरा खाली उतरल्या. त्यांना सोडायला मनू आला होता. तेवढ्यात प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली अनु आणि तिची एक चुलत बहीण त्यांच्या दिशेने चालत आली. मंजूला पाहताच अनु हसली. काय ग, आज मनू ड्रायव्हर झालाय वाटतं, ती मिश्किलपणे म्हणाली. हो ना ताई, त्याला सुट्टी आहे म्हणून घरीच आहे, मंजूही हसत म्हणाली. बरं ताई, मग मी निघतो, झालं की फोन करा, मनू म्हणाला आणि कार पुढे घेऊन गेला. हो करते फोन, मंजूने उत्तर दिलं. मनू निघून गेल्यावर अनुने मंजूचा हात धरला आणि दोघे हात चालू लागल्या. तुम्ही खूप वेळापासून आलात का? आम्हालाच उशीर झाला ना, मंजूने थोडे घाईघाईने विचारलं. अगं नाही ग, आम्ही पण थोड्याच वेळापूर्वी आलो, बाकीचे सगळे आत आहेत, तुझ्यासाठी साड्या बघतायत. हे ऐकताच मंजूच्या मनाला थोडा दिलासा मिळाला, कारण घरातून निघताना लहान भावाला उठवून तयार करताना बराच वेळ गेला होता. त्या दोघी सरळ लिफ्टकडे गेल्या. लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर बाहेर येताच समोर साडी सेक्शनजवळ सगळी मंडळी दिसली. त्यांच्या कुटुंबासोबत समोरच्यांचंही सगळं घराणं आलेलं होतं. अगं मुलगी आली, लता काकूंनी मंजूला पाहताच तिचा हात हातात घेतला. बाकीचेही तिच्याकडे हसून पाहत होते. मंजूनेही हलकंसं स्मित केलं. तेवढ्यात अनुचं लक्ष अधिराकडे गेलं. अगं ही कोण आहे तुमच्यासोबत? अरे हो, मी विचारायलाच विसरले, अनुने कपाळावर हात मारला. ही माझ्या छोट्या काकांची मुलगी अधिरा, 10वीत शिकते, मला सोबत म्हणून आणलंय, मंजूने थोड्या संकोचाने उत्तर दिलं. कुणाला तिचं येणं आवडलं नसेल का अशी शंका तिच्या मनात होती. अरे वा, छानच झालं, मग चला आता साड्या बघूया, लता काकूंनी प्रेमाने म्हणत त्यांना आत नेलं. सगळ्यांमध्ये मिसळतानाच मंजूची नजर नकळत इकडे तिकडे फिरत होती. ती ज्याला शोधत होती तो मात्र कुठेच दिसत नव्हता. अजून आला नसेल का, की येणारच नाही, मनात कितीतरी प्रश्न उठत होते. त्याला पाहायची इच्छा होती, पण समोर आला तर काय बोलायचं हेच तिला समजत नव्हतं. त्यामुळे मन एकाच वेळी त्याला भेटावंसंही वाटत होतं आणि नाहीही. ती कुणालाच काही विचारू शकत नव्हती. तोपर्यंत त्या सगळ्यांच्या जवळ पोहोचल्या होत्या. घरातल्या चुलत बहिणी तिच्या भोवती जमा झाल्या. मंजूही सगळ्यांशी हसत खेळत, कुणालाही न दुखावता बोलत होती. पण त्यांच्यात एक जण मात्र सतत तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत होता आणि त्या नजरेत रागही होता, तुच्छताही. क्षणभर मंजूला अस्वस्थ वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. लवकर ही साडी ट्राईंग संपली पाहिजे, एवढंच ती मनाशी म्हणाली. विचारांच्या गर्दीत असतानाच लता काकूंचा आवाज आला. मंजू, ही साडी कशी वाटते बघ. त्यांच्या हातात 2 साड्या होत्या, पण त्या दोन्ही मंजूला काही फारशा आवडल्या नाहीत. ती काही बोलणार इतक्यात अनुनेच तोंड वाकडं केलं. अगं नाही ग, या दोन्ही काही खास नाहीत, दुसऱ्या बघूया, असं म्हणत अनु आणि बाकीच्या मुली पुन्हा साड्या चाडू लागल्या. तेवढ्यात लता काकूंचा फोन वाजला. त्या बाजूला जाऊन बोलू लागल्या आणि त्या क्षणी अनुने एक सुंदर मरून रंगाची साडी मंजूच्या अंगावर धरून पाहिली. साडी साधी होती, पण तिच्यावर खूप खुलून दिसत होती. त्याचाच फोन होता. आपण कुठे आहोत म्हणून विचारत होता. आईचं बोलणं कानावर पडताच मंजूच्या अंगावर जणू वीजच कोसळली. ऐकलंस ना ग, त्याला या सगळ्या खरेदी विक्रीच्या कार्यक्रमांना येणं फारसं आवडत नाही. मीच खूप आग्रह केला म्हणून आला. मग आग्रहच करू नये होता. पहिल्यांदा तिच्या मनात हाच विचार चमकून गेला. अगं ताई, दादा आला बघ, अनु उत्साहाने म्हणाली. अनुने दाखवलेल्या दिशेला मंजूने नजर वळवली. लिफ्टमधून उतरून तो फोनवर कुणाशी तरी बोलत चालत येत होता. अंगात हलक्याच पीच रंगाचा शर्ट, खाली काठाची पारंपरिक धोत्रासारखी लुंगी, चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव. फोनवर काहीतरी महत्त्वाचं बोलणं सुरू असल्याचं स्पष्ट दिसत होतं. क्षणभर त्याची नजर त्यांच्या दिशेने आली तशी मंजूने घाईघाईने डोळे दुसरीकडे वळवले. अनु एकामागून एक साड्या दाखवत होती, पण मंजूचं मन आणि नजर मात्र वारंवार त्या फोनवर बोलणाऱ्या माणसाकडेच जात होतं. त्यामुळे समोरच्या साड्यांमध्ये तिचं लक्षच लागत नव्हतं. ती फक्त हलकंसं हसत उभी होती. दादा, यापैकी कोणती छान दिसते बघ ना, फोन संपवून त्यांच्या जवळ आलेला त्याला अनुने हातातली साडी दाखवत विचारलं. त्याने फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा मोबाईलकडे पाहू लागला. अनुचा चेहरा लगेच उतरला. रागही आला तिला, पण तिने काही बोलणंच टाळलं. मंजूलाही थोडंसं वाईट वाटलं, तरी तिने स्वतःला सावरून घेतलं. थोड्या वेळाने मंजूचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तेव्हा तिने पाहिलं तो अधूनमधून समोरच्या टेबलावर ठेवलेल्या साड्यांकडे बघत होता. नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं त्याची नजर एका राणी पिंक रंगाच्या साडीवर थांबत होती.
ती साडी मंजूलाही मनापासून आवडली. ताई, ही साडी छान नाही का? तिने हळूच ती साडी हातात घेत अनुजवळ विचारलं. पण ज्याच्यासाठी मनात प्रश्न होता त्याच्याकडे मात्र तिने पाहिलंही नाही. सगळ्यांनाच ती साडी आवडली. शेवटी तीच ठरली. त्यानंतर घरात नेसायला, साखरपुड्याच्या कार्यक्रमांसाठी, पाहुणचाराला जायला अशा कितीतरी साड्या घेतल्या गेल्या. काही ड्रेस, चुडीदारही घेतले. अधीरासाठी सुद्धा नको म्हणत असतानाही सगळ्यांनी हट्टाने कपडे घेतले. अरे, तू काही घेत नाहीयेस का? एका बाजूला सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये गुंतलेल्या त्याला आईने विचारलं. मी नंतर घेईन. इथलं झालं असेल तर मी निघतो, तो शांतपणे म्हणाला आणि उठून पुढे चालू लागला. अरे थांब जरा, या मुलीला तिच्या घरी सोडून मग जा. हे ऐकताच मंजूच्या अंगात अचानक घाम फुटला. तो मागे वळून आईकडे पाहत उभा राहिला. तू मंजूला घरी सोडून जा. उगाच तिच्या भावाला पुन्हा बोलावण्याची गरज नाही. माझ्याकडे बाईक आहे, तो मंजूकडे क्षणभर पाहत म्हणाला. त्यात काय झालं? आमची कार घेऊन जा, आम्हाला अजून वेळ लागेल. आईचं बोलणं संपताच त्याने काहीही न बोलता कारची किल्ली घेतली आणि पुढे निघून गेला. मंजूनेही सगळ्यांचा निरोप घेतला आणि अधीरासोबत त्याच्या मागे चालू लागली. अरे देवा, किती वेगात चालतोय हा. आम्हीही सोबत आहोत ना. थोडं हळू चाललं तर काय बिघडणार आहे. मनातल्या मनात ती कुरकुरली. क्षणभर तर तिच्या डोक्यात विचार आला की संपूर्ण आयुष्य मला याच्या मागे असंच धावत राहावं लागणार आहे का. तो मागे वळून बघतही नव्हता. शोरूमच्या बाहेर येईपर्यंत त्याने कार आणून उभीही केली होती. इतक्या वेगात चालत आला होता तो. अधीरासोबत असल्यामुळे मंजू थोडे निस्धास्त होते. निदान तो काही बोलणार नाही इतकी तरी खात्री होती. तरीही तिच्या अंगात एक वेगळीच धडधड सुरू होती. कारचं हॉर्न वाजताच तिने घाईघाईने अधीराचा हात धरला. मागचं दार उघडला आणि दोघी आत बसल्या. तो लगेच कार चालवू लागला. त्यानंतर बराच वेळ पूर्ण शांतता होती. मंजू बाहेरच्या रस्त्याकडे पाहत बसली होती. मध्येच तिने समोर पाहिलं तर तो अगदी शांतपणे ड्रायव्हिंग करत होता. त्यामुळे तिनेही पुन्हा काही लक्ष दिलं नाही. थोड्या वेळाने अधीराचं घर आलं. मी इथे उतरते असं म्हणत ती खाली उतरू लागली. मंजूने कितीतरी वेळा नको पुढे चल म्हणून सांगितलं, पण अधीरा हट्टाने कवर्स घेऊन उतरून गेली. आणि आता कारमध्ये फक्त ते दोघंच उरले होते. पहिल्यांदाच अगदी एकटे. त्या विचारानेच मंजूच्या छातीत धडधड वाढली. ती हळूच समोर पाहू लागली आणि तिला दिसलं. रिअर व्ह्यू मिररमधून तो तिच्याकडेच पाहत होता. नकळत तिने घोटभर लाळ गिळली आणि तिचे हात नकळत घट्ट एकमेकात गुंतले. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, तो माणूस म्हणजे भावना नसलेला एखादा दगडच आहे. आता तरी कळलं का मी खरं बोलत होते. त्या रात्री ड्रेस खरेदीचा सगळा किस्सा ऐकण्यासाठी रेश्माने फोन केला होता. दिवसात घडलेली प्रत्येक गोष्ट मंजू तिला सांगत होती. त्यात अर्जुन काहीही न बोलता तिला घरी सोडून गेला. हे ऐकताच रेश्माचा हा टोमणा आला. पण त्या आरशातून त्याने माझ्याकडे जे पाहिलं ना, मी तर अक्षरशः घाबरून गेले. फक्त 2 सेकंद असतील कदाचित, पण ती नजर थेट मनात उतरली. खरंच तो काही विचारेल की काय म्हणून मी घाबरलेच होते. अजूनही आठवला ना ते, तर अंगावर काटा येतो. ते सांगतानाही मंजूच्या आवाजात भीती जाणवत होती. अगं एवढं घाबरू नकोस, आधी लग्न होऊ दे, मग आपण तुझ्या नवऱ्याला हळूहळू सरळ करू. मला नाही वाटत ते एवढं सोपं असेल. मंजूने सुस्कारा टाकला. आधीच माझा आत्मविश्वास कमी होत चाललाय. असंच राहिलं तर माझं काही खरं नाही. काही होत नाही. तुझं लग्न इथपर्यंत आणलंय ना आपण, तर पुढचंही होईल व्यवस्थित. आता जास्त विचार करू नकोस. जा आणि शांत झोप. दिवसभर दमली असशील, वर इतकी घाबरलीसही. आणि हो, रेश्मा मुद्दाम आवाज खाली करत म्हणाली, झोपताना थोडं रोमॅन्टिक स्वप्न बघायचा प्रयत्न कर. चल हट, चिडवू नकोस, मंजू लाजून म्हणाले. रेश्माच्या बोलण्याने तिचे कान लाल झाले होते. ते लपवण्यासाठीच ती मुद्दाम राग दाखवत होती. बरं बरं, आता जा. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला कसं हाताळायचं ते विचार करत बस. आणि हो, स्वयंपाक शिकायला सुरुवात कर. आधी सासूबाई आणि मुलगा दोघांनाही पोटातून जिंकायचं असतं. तुला हे सगळं अचानक कुठून आठवतं ग? मंजू हसत म्हणाली. चल मी झोपते आता, खूप दमलंय खरंच. हो, तेच तर सांगतेय. नीट झोप. सकाळी उठलीस की सगळी भीती निघून जाईल. गुड नाईट. आणि माझं रोमॅन्सचं बोलणं विसरू नकोस बरं का. रेश्मा, मंजू काही बोलणार इतक्यात समोरून खट्याळ हसू ऐकू आलं आणि फोन कट झाला. ती तिला शिव्या घालणार होती, पण नकळत तिच्याही ओठांवर हसू उमटलं. नंतर बराच वेळ ती दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी आठवून पडत राहिली. सवयीप्रमाणे मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या अर्जुनच्या फोटोला हलकंसं चुंबन दिलं. थोड्या तक्रारीही केल्या आणि मग झोपून गेली. झोपेतही तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. कारण रेश्मा म्हणाली तसं तिच्या स्वप्नात कुठेतरी एक सुंदर क्षण उमलत होता. पुढचे काही दिवसही फार वेगळे नव्हते.
लग्नाच्या तयारीसोबत आईचे रोजचे सौंदर्य प्रयोग सुरूच होते. ए मंजू, तिकडे भावासोबत भांडत बसू नकोस. इकडे ये आणि मला थोडी मदत कर. लग्न झालेल्या मुलीला काही बनवता आलं नाही तर सासरी लोक काय म्हणतील. आईचा आवाज ऐकताच भावासोबतचा तिचा धिंगाणा थांबला. आईचं बोलणं खरंच होतं आणि त्यात रेश्माचं बोलणंही तिला आठवलं. छान स्वयंपाक शिकायचा आणि सासूबाईंसोबत अर्जुनलाही इम्प्रेस करायचं. ती मनात विचार करत उभी होती. तेवढ्यात तिच्या डोक्यावर हलकाशी टपली बसली. आई ग, म्हणत ती डोकं सोडत मागे वळली तर समोर तिचा लाडका भाऊ उभा होता. बहुतेक आधीच्या भांडणाचा बदला घेत होता. अरे थांब रे, असं ओरडत मंजू उठली. तोपर्यंत तिचा धाकटा भाऊ गाडीची चावी उचलून बाहेर पळायला सुद्धा होता. तू एक शिक्षिका आहेस ना ग? 10 मुलांना 4 गोष्टी शिकवतेस, मग थोडी तरी समजूतदारपणा दाखव. अशा मुलीचं आता लग्न करायचंय म्हणे. आई पुन्हा चिडत बोलत होती. आईचं बोलणं ऐकत मंजूने भावाच्या मागे कटाक्ष टाकला आणि सरळ स्वयंपाकघरात गेली. आत गेल्यावर तिने पाहिलं, आई दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. हात कामात होते पण तोंडात मात्र सतत काहीतरी पुटपुट सुरू होतं. काय बोलत असेल हे ऐकायची गरजच नव्हती. मंजूला सगळं समजत होतं. हं, आलीस का? आता तरी त्या भांडण मारामारा थांबवशील का? मंजूने लगेच मान डोलावली. पण आईने फक्त एक खोल सुस्कारा सोडला. जा, आधी तो नारळ किसून घे. शेजारी ठेवलेला नारळ दाखवत आई म्हणाली. ते ऐकताच मंजूचा चेहरा पडला. खरं सांगायचं तर नारळ किसणं हा तिचा सगळ्यात नावडता प्रकार होता. पण आता तसं बोलून काही उपयोग नव्हता. उलट आई आणखी ओरडली असते. आता हे सगळं शिकायलाच लागणार आहे. मनाशी म्हणत तिने नारळ हातात घेतला आणि किसायला सुरुवात केली. आईचं बोलणं मात्र सुरूच होतं. आणि ऐक, सासरे गेल्यावर हे लहान मुलांसारखी वागणूक नको बरं का. नीट समजूतदारपणे बोलायचं आणि वागायचं. मोठं घराणं आहे त्यांचं, तिथले लोकही तसलेच असतील. कुणाला उलटसुलट उत्तरं देऊ नकोस, नाहीतर नाव इथल्या लोकांचंच खराब होईल. मंजू काहीही न बोलता सगळं ऐकत उभी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाची प्रत्येक गोष्ट तू लक्षात ठेवली पाहिजे. त्याला नको असलेली एकही गोष्ट तुझ्याकडून व्हायला नको. हे ऐकताच मंजूने नकळत आईकडे पाहिलं. अरे वा, आता तर मुलगा म्हणायला सुरुवात झाली. याचा खरा स्वभाव कळाला ना, मग मजा येईल. ती मनातच पुटपुटली. काय ग, माझ्याकडे अशी काय बघतेस? मी सांगितलेलं ऐकलंस ना? मंजूने पटकन मान हलवली. हां, मग हात लवकर चालव, असं म्हणून आई पुन्हा कामात गुंतली. नारळ किसून झाला तर त्यानंतर एकामागून एक नवीन कामं मंजूच्या वाट्याला येऊ लागली. जणू इतकी वर्ष स्वयंपाकघरात काम केलं नाही म्हणून आई आता सगळ्याची भरपाई करून घेत होती. दिवसाच्या शेवटी मंजूची अक्षरशः पाठ मोडली होती. देवा, आता पुढे रोज अशीच अवस्था होणार का? हा विचार करता क्षणभर तिला वाटलं लग्नच करू नये. पण लगेच दुसरा विचार आला. मग ही कामही करावी लागली नसती. त्या विचारावर तिलाच हसू आलं. पण स्वतःसारख्याच लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते हे माहिती असल्यामुळे ती काहीही न बोलता शांतपणे आईच्या मागे मागे काम करत राहिली. दिवस जणू धावतच होते. पुढच्या आठवड्यात लग्न होतं. त्या धावपळीत मंजू एकदा दोनदा शाळेत जाऊन आली होती. स्टाफमधल्या सगळ्यांनाच लग्नाचं निमंत्रण दिलं. अगदी तिच्या क्लासच्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांनाही सांगितलं होतं. एकदा रेश्मासोबत लग्नासाठी लागणाऱ्या बांगड्या, ज्वेलरी आणि बाकी फॅन्सी वस्तू घ्यायला बाहेर गेली असताना तिला अर्जुन दिसला होता. पण नेहमीसारखंच, ना हसू ना काही प्रतिक्रिया. जणू ती तिथे आहे की नाही त्याला फरक पडत नव्हता. देवा, हा माणूस नेमका आहे तरी कसा? ती मनातच विचार करत राहिली. आज घरात प्रचंड गडबड होती. मंडप उभारायचा, सजावट करायची म्हणून घरभर माणसंच माणसं होती. आई बाबांच्या नातेवाईकही सगळे आले होते. काही जण रात्री परत जाणार होते तर काही लग्नाच्या 2 दिवस आधी पुन्हा येणार होते. अगं मंजू, इथे काय करतेस? मागून एका मावशीचा आवाज आला. मी हे कपडे जरा आवरत होते. अच्छा, मी वर टेरेसवरचे कपडे काढायला आले होते. कामवाल्यांना तिकडे साफसफाई करायची आहे म्हणे आणि खाली सगळे तुलाच शोधतायत. हो, येते, म्हणत मंजू खाली आली. खाली स्वयंपाकघरात तर अक्षरशः रणकंदन सुरू होतं. कुणी भजी तळत होतं, कुणी लाडू वळत होतं, कुणी मसाले कुटत होतं. प्रत्येकजण तिच्याजवळ येऊन काही ना काही विचारत होतं. आणि त्यात एक वेगळीच टीम होती. मुलगा कसा आहे? फोनवर बोलणं होतं ना? सुखी आहेस ना? त्या प्रत्येक प्रश्नाला मंजू फक्त हलकंसं हसून मान हलवत होती. संध्याकाळपर्यंत सगळे नातेवाईक लग्नाला लवकर येतो म्हणत निघून गेले. पुढचे दिवस म्हणजे पूर्ण लग्नघराचा माहोल.
कामगार, नातेवाईक, सजावट, शॉपिंग, हशा. घराचा चेहरा-मोहराच बदलून गेला होता. या सगळ्या गडबडीत मंजू एकदा पार्लरलाही जाऊन आली. फेशियल, हेअरकट सगळं करून घेतलं. पण केस कापल्यामुळे आई फारच नाराज झाली. इतक्या वर्षांनी वाढवलेले केस कापायची काय गरज होती, म्हणत तिने चांगलंच सुनावलं. मंजू फक्त ओठ दाबून हसत राहिली आणि बघता बघता आज तिची हळद आली. इव्हेंटवाल्यांनी पूर्ण पिवळा थीम ठेवला होता. पिवळे पडदे, झेंडूच्या फुलांच्या माळा, पिवळे लाईट्स, सगळीकडे फक्त सोनसडी रंगाचं सौंदर्य. ते सगळं पाहताना मंजूच्या मनात एक वेगळाच आनंद दाटून आला. संध्याकाळ होताच सगळेजण पिवळ्या रंगाचे कपडे घालून तयार झाले. मंजूला तिच्या चुलत बहिणीने स्वतः सजवलं होतं. तिने हलक्या पिवळ्या रंगाचा सुंदर सलवार घातला होता. दोन्ही हातांवर पिवळ्या फुलांचे ब्रेसलेट बांधले होते. गळ्यात लांब फुलांची माळ, कपाळावर छोटीशी टिकली, काळ्या मेटलच्या बांगड्या, कानातले आणि एक रुंद अंगठी तिच्या साध्या लुकला अजून उठाव देत होते. ओढणी एका खांद्यावर अलगद घेतली होती. मेकअपही अगदी साधा आणि नाजूक. आरशात स्वतःकडे पाहताना मंजूला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. मी खरंच इतकी छोटी दिसते का? क्षणभर तिला स्वतःमध्ये एखाद्या 19 वर्षांच्या मुलीची निरागस झलक दिसली. तिच्या कझिन्सनी गाण्यांच्या तालावर नाचत तिला स्टेजवर आणून बसवलं. समोरच्या टेबलावर पिवळ्या रंगाच्या मिठाया, पेढे, लाडू, हळदीचे ताट, सगळं इतकं सुंदर सजवलं होतं की नजर हटत नव्हती. ती बसताच एकामागून एक सगळे येऊन तिच्या गालावर, हातावर हळद लावत होते, गोडधोड भरवत होते. एका बाजूला बसून एक मुलगी तिच्या हातावर मेहंदीही काढत होती. अशातच कुणीतरी तिच्याकडे चालत येताना दिसलं. ती व्यक्ती तिला पाहूनच येते हे कळलं, तरी मंजूने मुद्दाम दुर्लक्ष केलं. अगं रुसू नको ना, म्हणत समोरची मुलगी थेट तिच्या गालावर हळद लावून गेली. त्यातच एक मोठा स्वीट उचलून तिने मंजूच्या तोंडात कोंबला. मंजूने रागाने तिच्याकडे पाहिलं. आधीच दिवसभर सगळे गोडधोड भरवत होते. तोंड अक्षरशः दुखायला लागलं होतं आणि त्यात ही अजून भर घालत होती. असं बघू नकोस गं, खरंच मला लवकर यायचं होतं, पण आजीची तब्येत बिघडली म्हणून आईसोबत जावं लागलं. सॉरी. ती हसत मंजूच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. आता मात्र तुझी फर्स्ट नाईट होईपर्यंत मी तुझ्यासोबतच राहणार. काय? इतका वेळ रुसून बसलेली मंजू त्या एका वाक्यावर मोठे डोळे करून तिच्याकडे पाहू लागली. अगं सॉरी, उत्साहात तोंडातून निघालं. म्हणजे तुझं लग्न होईपर्यंत मी तुझ्यासोबत राहणार, ती पटकन सावरत म्हणाली. तिच्या त्या बावळट हसण्यावर मंजूलाही हसू आवरलं नाही आणि मग पुन्हा एकदा घरभर हशा आणि जल्लोष सुरू झाला. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेजण गाण्यांच्या तालावर नाचत होते. थोड्या वेळाने मंजूही सगळ्यांसोबत नाचायला लागली. आईने दोनदा डोळे वटारून पाहिलं खरं, पण त्या क्षणी मंजूला काहीच फरक पडत नव्हता. आज ती मनापासून आनंदात होती. रात्र खूप उशिरा सगळेजण झोपायला गेले. डान्स, हशा, गोंधळ सगळ्यामुळे सगळेच दमले होते. त्यामुळे प्रत्येकजण पटकन फ्रेश होऊन गादीवर आडवा झाला. पण मंजूला मात्र लगेच झोप येत नव्हती. हातावरची मेहंदी अजून ओली होती, त्यामुळे तिला नीट वळूनही झोपता येत नव्हतं. ती हळूच मोबाईल हातात घेऊन आजच्या फोटोंकडे पाहू लागली. एका फोटोमध्ये ती पिवळ्या ड्रेसमध्ये हसत होती, दुसऱ्यात तिच्या गालावर हळद, तर एका फोटोमध्ये ती डान्स करताना नकळत कॅमेऱ्यात कैद झाली होती. ते फोटो पाहताना तिच्या ओठांवर नकळत स्मित उमटलं. त्यातला एक सुंदर फोटो निवडून तिने अनुताईंना पाठवला. तिकडे लग्नाच्या दिवशीच कार्यक्रम असणार होते, त्यामुळे त्यांच्याकडे अशी काही हळदीची धामधूम नव्हती. अनुने आधीच फोटो मागितले होते, पण मंजूला आता मोबाईल हातात मिळाला होता. तिने बाकीचे मेसेजेसही पाहिले आणि एक गोडसा स्टेटस टाकलं. थोड्या वेळाने डोळे जड व्हायला लागले तसं तिने मोबाईल बाजूला ठेवला. तिच्या बाजूला 2 चुलत बहिणी झोपल्या होत्या. त्यांच्यामध्ये अलगद पडून राहिलेली मंजू काही क्षण शांतपणे स्वतःच्या हातांकडे पाहत राहिली. मेहंदीमध्ये लिहिलेलं ते नाव, अर्जुन, ती अगदी हळू आवाजात पुटपुटली. नंतर त्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरी स्मित घेऊन ती शांत झोपेच्या कुशीत हरवून गेली. हसून हसून मंजूच्या गालांना अक्षरशः गोळे आले होते. किती वेळापासून ती स्टेजवर उभी होती तिचंच तिला कळत नव्हतं. पाय दुखत होते, सतत हसत राहिल्यामुळे गालही दुखायला लागले होते, पण तरीही चेहऱ्यावरचं हसू कमी करता येत नव्हतं. कारण लग्नात नवरीने हसून स्वागत केलं नाही तर लगेच लोकांच्या चर्चा सुरू होतात. काय गर्व आहे बघा, चेहरा बघा जरा, म्हणून मंजू प्रत्येक येणाऱ्या माणसाकडे हसून मान हलवत उभी होती. कोणी येत होतं, कोणी विचारपूस करत होतं, कोणी ओळखलंस का विचारत होतं. मंजू मनात म्हणत होती, मी तर आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला पाहते, पण तरीही प्रत्येकाला नम्रपणे हसून उत्तर द्यावंच लागत होतं.
लग्नात नवरीला पाहिलं की जणू प्रत्येकाचं तिच्याशी जन्मोजन्मीचं नातं असतं. "अगं मंजू, काय दिसतेस तू? एकदम सुंदर. कुणीच म्हणणार नाही की तू शिक्षिका आहेस. अगदी कॉलेजच्या मुलीसारखी दिसतेस." रेश्मा तिच्याजवळ येत म्हणाली. मेकअप सुरू होण्यापूर्वीच मी पण तयार होऊन येते म्हणत ती घरी गेली होती. आता बऱ्याच वेळाने परत आली होती. खरं तर ती जे बोलत होती तेच मंजूलाही आरशात स्वतःकडे पाहताना वाटलं होतं. आज तिने डार्क पीच रंगाची सुंदर साडी नेसली होती. त्यावर जड काम केलेला ब्लाऊज होता. केस मागे सुंदर गुंडाळून त्यात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा मांडला होता. गळ्यात जाडसर चोकर, लांबसडक झुमके, एका हातात फॅन्सी बांगड्या तर दुसऱ्या हातात गुलाबी खड्यांची सोन्याची बांगडी. सगळा साज इतका खुलून दिसत होता की तिची आईसुद्धा तिला पाहून क्षणभर थक्क झाली होती. "अगं पोरी, आता अजून कौतुक ऐकायची ताकद नाही उरली माझ्यात. मी इथेच पडेन आता," मंजू दमलेल्या आवाजात म्हणाली. "उद्यापर्यंत सहन कर गं, आणि हे सगळं तुझ्या प्रेमासाठी केलेला त्याग समज." रेश्मा मुद्दाम तत्त्वज्ञान मांडत म्हणाली. "तसंही म्हणतात ना, जे जास्त वेदना सहन करून मिळतं त्याची किंमत जास्त असते. मी असं काही ऐकलं नाहीये. मग आता ऐक, आणि मी सांगते ते लक्षात ठेव. उद्या तुझं प्रेम मिळवण्यासाठी ही फक्त पहिली पायरी समज." "ए, हळू बोल गं, कुणी ऐकेल," मंजू घाबरतच म्हणाली आणि पटकन तिचा हात पकडून आजूबाजूला पाहू लागली. मग अचानक तिला काहीतरी आठवलं. "थांब, तू आत्ता वेदनांची पहिली पायरी असं काय म्हणालीस?" रेश्मा लगेच खट्टाळपणे हसली. "अगं तेच ना, लग्नानंतर त्या अर्जुनच्या स्वभावानुसार तुला त्याच्या मागे खूप फिरावं लागेल त्याला पटवायला. त्यांचं बोलणं ऐकावं लागेल, कदाचित ओरडही खावी लागेल, आणि जर पुढे हात उगारला तर." "रेश्मा," मंजूने लगेच तिच्या खांद्यावर हलकी चापट मारली. "माझ्या लग्नाच्या दिवशी तरी चांगलं बोलशील का? नाहीतर खरंच माझ्याकडून खाशील तू." ती रागाने बोलत होती, पण चेहऱ्यावरचं लग्नातलं हसू मात्र कायम होतं. बाहेरून ती सगळ्यांकडे गोड हसत होती आणि आतून मात्र दातोट खात रेश्माकडे रागाने पाहत होती. "मी आधीच इतकी टेन्शनमध्ये आहे आणि त्यात ही वरून अजून घाबरवते," मंजू ओठ फुगवत म्हणाली. रेश्मा लगेच तिच्याजवळ येऊन बसली. "अगं ते सगळं सोड ना. त्याचा स्वभाव माहिती आहे म्हणून सहज बोलून गेले. आणि मी असताना तुला कुणी दुखावेल असं वाटतंय का? तू माझी एकमेव जिल्लक आहेस गं, माझं सगळंच." इतका वेळ राग धरून बसलेली मंजू ते ऐकताच नकळत हसली. तेवढ्यात जेवायला बोलावणं आलं आणि दोघे एकत्र खाली गेल्या. मेकअप करण्यापूर्वी मंजूने फक्त एक ग्लास ज्यूस घेतला होता. त्यामुळे आता तिला प्रचंड भूक लागली होती. दोघींनी निवांत बसून जेवण केलं. थोड्या वेळाने हळूहळू गर्दी कमी व्हायला लागली. काही जण पुन्हा गाणी म्हणत होते तर काही जण हलका-फुलका डान्स करत होते. पण आज मंजू मात्र शांत बसली होती. त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे आजच्या जड दावणीत तिला नीट चालताही येत नव्हतं, आणि दुसरं म्हणजे आईची कडक सूचना की आत्ता पुरे झालं नाचणं. रात्री साधारण 11:30 वाजता सगळे कार्यक्रम आटोपले आणि मंजू कपडे बदलायला खोलीत आली. तिने दागिने काढले, फ्रेश व्हायचे कपडे हातात घेतले आणि वळणार इतक्यात दारावर टकटक झाली. दार उघडलं तर समोर रेश्मा उभी होती. "घरी बाबा फोन करत होते, मी निघते आता. तू फ्रेश व्हायला गेलीस तर मला अजून उशीर होईल." "हं, पण उद्या सकाळी लवकर ये बरं. तुला माहिती आहे ना, मला सगळ्यात जास्त धीर तुझ्यामुळेच मिळतो." रेश्मा हलकंसं हसली. "मला माहिती आहे गं, आणि आज काही उगाच विचार करत जागू नकोस. सगळं छान होईल असंच मनात ठेव. बाकी जे येईल ते आपण दोघी मिळून बघू." असं म्हणत तिने मंजूचा हात अलगद दाबला. जणू "मी आहे तुझ्यासोबत" असंच सांगत होती. अचानक काहीतरी आठवल्यासारखी ती थांबली. तिने पटकन पर्स उघडली आणि त्यातून एक छोटासा बॉक्स बाहेर काढला. मग मंजूचा हात पुढे करून तिच्या तळहातावर ते ठेवलं. मंजूने आधी रेश्माकडे पाहिलं, मग त्या छोट्या बॉक्सकडे. "असं काय बघतेस? उघडून तर बघ," रेश्मा हसत म्हणाली. मंजूने बॉक्स उघडला आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे मोठे झाले. ती थक्क होऊन पुन्हा रेश्माकडे पाहू लागली. "माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. आवडलं का?" बॉक्समध्ये एक सुंदर डायमंड रिंग होती. त्यावर नाजूक अक्षरात अर्जुन मंजू असं कोरलेलं होतं. ती अंगठी इतकी सुंदर दिसत होती की काही क्षण मंजू फक्त तिच्याकडेच पाहत राहिली. "घालून बघ, फिट होते का?" मंजूने काही न बोलता रेश्माला घट्ट मिठी मारली. त्यानंतर तिने अंगठी बोटात घातली. तिच्या लांब गोऱ्या बोटांमध्ये ती अंगठी विलक्षण सुंदर दिसत होती. मंजूच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून रेश्माच्याही मनाला समाधान मिळालं. कारण अंगठी घेताना तिला एकच भीती होती की ती मंजूला फिट बसेल का. थोडा वेळ दोघी तशाच बोलत उभ्या राहिल्या. नंतर रेश्माने निरोप घेतला. "उद्या थेट मंदिरात भेटते" असं सांगून ती निघून गेली. मंजू फ्रेश होऊन आली. तिने सैल टी-शर्ट आणि प्लाझो घातला आणि थेट बेडवर कोसळली. नकळत तिची बोटं पुन्हा त्या अंगठीवरून फिरली. तिने ती काढलीच नव्हती. तिने मोबाईल हातात घेतला.
काही अर्जंट मेसेजला रिप्लाय दिले. पण प्रत्येकाला फोटो पाठवण्याचा कंटाळा आल्यामुळे तिने आजचा एक फोटो छान स्टेटसला टाकला. तेवढ्यात तिचं लक्ष अनुच्या स्टेटसकडे गेलं. तिने ते उघडलं. त्यात त्यांच्या घरातले लग्नाचे फोटो होते. एकामागून एक फोटो पाहताना अचानक तिची नजर एका फोटोवर थांबली. क्रीम रंगाचा शर्ट, त्यात मॅच होणारं पारंपरिक धोतर, एका हाताने धोतराचा काठ पकडलेला आणि पायऱ्या उतरतानाचा अर्जुनचा फोटो. चेहऱ्यावर नेहमीचा गंभीरपणा होता, पण नीट पाहिलं तर ओठांवर अगदी हलकंसं स्मितही दिसत होतं. देवा, एका फोटोमध्ये तरी नीट हसता येत नाही का याला? मंजू स्वतःशीच हसत म्हणाली. तिने तो फोटो पुन्हा एकदा पाहिला, पण पटकन त्याचा स्क्रीनशॉट घेतला. सवयीप्रमाणे मोबाईलच्या स्क्रीनवर अलगद चुंबन दिला आणि फोन बाजूला ठेवला. ती अलगद बाजूला वळून झोपली. उद्यापासून तिचं आयुष्य बदलणार होतं. उद्यापासून तिचा जीव, तिचा माणूस तिच्यासोबत कायमचा असणार होता. त्या विचारानेच तिच्या ओठांवर लाजरं हसू उमटलं. तिने उशी छातीशी घट्ट धरली आणि डोळे मिटून शांतपणे पडून राहिली. सकाळी सकाळी दारावर होणाऱ्या जोरजोरातल्या ठोक्यांनी मंजूची झोप मोडली. गेल्या काही दिवसांपासून उशिरापर्यंत जागरण सुरू असल्यामुळे तिला उठायलाच त्रास होत होता. डोळे चोळत तिने मोबाईलकडे पाहिलं. पहाटेचे 5 वाजले होते आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे मोठे झाले. देवा, आज माझं लग्न आहे. ती अक्षरशः दचकून उठली. बाहेरून आईचा आवाज अजूनही येत होता. मंजू, किती वेळ झोपणार आहेस? उठले आई, आलेच, ती घाईघाईने म्हणाली. आई तिथून गेल्यावर मंजू पटकन फ्रेश व्हायला गेली. अंघोळ करून आली. ओले केस ड्रायरने वाळवले आणि घाईघाईने खाली आली. आईने तयार ठेवलेली गरम कॉफी आणि एक डोसा तिच्यासमोर ठेवला होता. सगळं संपव बरं का, आता थेट दुपारपर्यंत काही खायला मिळणार नाही. मध्ये भूक लागली तर त्रास होईल. आई बोलत होती, पण मंजूला ना भूक होती ना तहान. आज मनात फक्त एकच गोष्ट होते. आज ती या घरातून नवरी बनून जाणार होती. थोड्याच वेळात ब्युटिशियन ताई आल्या आणि मग तयारीची धावपळ सुरू झाली. 2.5-3 तासांच्या तयारीनंतर अखेर मंजू पूर्ण तयार झाली. आज तिने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. त्याला मॅच होईल असे सगळे दागिने घातले होते. इतकं सोनं अंगावर होतं की स्वतःकडे पाहताना तिलाच वाटत होतं, मी नवरी आहे की ज्वेलरीच्या जाहिरातीतील मॉडेल. गळ्यातल्या हारांचं वजन, हातभर बांगड्या, कमरेचा कमरपट्टा, सगळंच जड वाटत होतं. केस मागे वेणी घालून त्यात मोगऱ्याचा सुंदर गजरा मांडला होता. मेकअपही अगदी उठावदार पण साधा होता. एकूणच आज ती खूप सुंदर दिसत होती. ती खाली हॉलमध्ये उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर थांबल्या. आईबाबांच्या डोळ्यात चमकणारे अश्रू तिला स्पष्ट दिसले. ते पाहताच तिच्याही डोळ्यात पाणी आलं. आज मी खरंच या छोट्याशा स्वर्गातून निघून जाणार, हा विचार मनात येताच तिचं मन भरून आलं. माझी मुलगी किती सुंदर दिसतेय, आजी प्रेमाने म्हणाली आणि तिची दृष्ट काढली. घरातला प्रत्येकजण तिचं कौतुक करत होता. मंजू देवघरात गेली. शांतपणे हात जोडून प्रार्थना केली. त्यानंतर घरातल्या मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. बाबांच्या पाया पडायला ती खाली वाकणार इतक्यात त्यांनी तिला थांबवलं आणि अलगद मिठीत घेतलं. सगळं छान होईल असं म्हणत त्यांनी तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. मंजूच्या डोळ्यातलं पाणी पाहताच बाबा लगेच तिथून निघून गेले, बहुतेक स्वतःचेही अश्रू लपवण्यासाठी. कारमध्ये बसताना मंजूने एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. तिचं बालपण, तिचं हसणं, तिचे सगळे दिवस जिथे गेले होते ते घर आज वेगळंच वाटत होतं. तिने हळूच एक दीर्घ श्वास घेतला आणि कारमध्ये बसले. सगळेजण मंदिराकडे निघाले. मंदिरात पोहोचल्यावर बाहेर उभे असलेले लोक तिला दिसले. त्यात अगदी पुढे रेश्मा उभी होती. मंजू कारमधून उतरली तशी रेश्मा धावत तिच्याजवळ आली. आज तीही खूप सुंदर दिसत होती. क्रीम रंगाची साडी, मोकळे सोडलेले केस, त्यात मोगऱ्याचा गजरा. ती जवळ येताच मंजूने तिचा हात घट्ट पकडला. क्षणातच बाबाही आले आणि मंजूला हलकंसं जवळ घेत पुढे घेऊन गेले. मंदिराजवळच्या एका खोलीत तिला बसवलं गेलं. आता लग्नासाठी फक्त काहीच वेळ उरला होता. बाहेरून लोकांचे आवाज, मंत्र, गडबड, बोलणं सगळं स्पष्ट ऐकू येत होतं आणि त्या प्रत्येक आवाजासोबत मंजूचं हृदय आणखी जोरात धडधडू लागलं. खरंच त्या क्षणी तिला फक्त एकच वाटत होतं, कुठेतरी पळून जावंसं. रेश्मा, मला खूप विचित्र वाटतंय ग. मंजूने शेजारी बसलेल्या रेश्माचा हात घट्ट पकडत कुजबुजली. त्या खोलीत आता फक्त दोघीच होत्या. रेश्मा तिच्याकडे हसून पाहू लागली. अगं माझ्या सोन्या, असं सगळ्यांनाच वाटतं लग्नाच्या वेळी. लग्न लागलं की सगळं ठीक होईल. हो का? जणू तू खूप लग्न केली आहेस म्हणून सांगतेस. मंजूने तिच्याकडे चिडून पाहत उत्तर दिलं. अगं माझ्यावर राग काढून काही उपयोग नाही. तू आधी रिलॅक्स हो.
नाहीतर एवढी मेहनत करून केलेला मेकअप घामाने वाहून जाईल आणि मग तुझा तो प्राण ना तुला बघायलाही तयार होणार नाही. मंजूचं लक्ष दुसरीकडे वळावं म्हणून रेश्मा मुद्दाम चिडवत होती. हां, ऐकलं तर वाटेल तो मला सारखाच बघत असतो, मंजूने ओठ वाकडे करत उत्तर दिलं. पण रेश्माला जाणवलं तिचं टेन्शन थोडंसं कमी झालं होतं. तेवढ्यात आई आत आली. मुलगा आणि मंडळी आली आहे. त्या एका वाक्याने पुन्हा मंजूच्या छातीत धडधड सुरू झाली. थोड्याच वेळात तिला ताळपोळीच्या गजरात मंडपात आणलं गेलं. मंडपात बसताच तिला त्याची उपस्थिती जाणवली. तिचा अर्जुन. पण चेहरा वर करून त्याच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती. त्यामुळे ती मान खाली घालूनच बसली. प्रत्येकजण जणू एक युग वाटत होता. पुजाऱ्यांचे मंत्र सुरू होते आणि अचानक तिने ऐकलं, आता मंगळसूत्र बांधा. त्या क्षणी तिच्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच थरथर पसरली. त्याच्या मनात माझ्यासाठी खरंच काही जागा असेल का? हा विचार डोक्यात चमकत असतानाच गळ्यात थंडसर धातूचा स्पर्श जाणवला. मंगळसूत्र. नकळत तिचे डोळे भरून आले. हात जोडून तिने मनोमन प्रार्थना केली. हे देवा, हे मंगळसूत्र कायम माझ्या गळ्यात राहू दे. पुढच्या क्षणी कपाळावर कुणाच्या बोटांचा हलका स्पर्श जाणवला. ती नकळत वर पाहू लागली आणि सर्वप्रथम तिला दिसले काळेभोर तीक्ष्ण डोळे. त्या नजरेने क्षणभर तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि पुढच्याच सेकंदाला तो पुन्हा निर्विकार झाला. कवसाचं धोतर, अंगावर उपरणं, कपाळावर चंदनाचा टिळा, व्यवस्थित ट्रिम केलेली दाढी आणि मिशी, चेहऱ्यावर कायमचा गंभीरपणा. घामामुळे कपाळावर काही बटा पुढे आल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा चेहरा अजूनच देखणा दिसत होता. एकमेकांना हार घाला, पुजाऱ्यांनी सांगितलं. मंजू दचकून इकडे तिकडे पाहू लागली. मागून कुणीतरी हलकसा ढकलला आणि ती घाबरत उठली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. पण त्यावेळीही अर्जुनने तिच्याकडे नीट पाहिलं नाही. मात्र मंजूची अवस्था वेगळीच होती. तिच्या अगदी जवळ उभं असलेलं त्याचं उंच शरीर, अर्धवट दिसणारी रुंद छाती, त्यावरचं रुद्राक्षाचं लॉकेट आणि त्याच्या अंगातून येणारा मंद चंदनाचा सुगंध. तिचं मन अक्षरशः हरवत होतं. तेवढ्यात तिला जाणवलं तिचा हात कुणाच्या मजबूत हातात अलगद धरला गेला होता. अर्जुन तिचा हात धरून सप्तपदीसाठी चालत होता. त्या स्पर्शाने मंजू काही क्षण पूर्ण गोठल्यासारखी झाली. पण लगेच वास्तव आठवलं की इतक्यात जवळ असूनही त्याने एक प्रेमळ कटाक्षही टाकला नव्हता. त्या विचाराने तिच्या छातीत एक बोच उठली. लग्नाचे विधी संपल्यानंतर फोटो काढायला सुरुवात झाली. अर्जुन फक्त उभा राहत होता, तेवढंच. फोटोग्राफर वेगवेगळ्या पोज सांगत होता, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं त्याला या चिकटून फोटो काढायच्या प्रकारात अजिबात रस नव्हता. एकदा तर त्याने सरळ कठोर नजरेने पाहत म्हटलं, मला एवढंच करता येईल. मंजूच्या मनाला पुन्हा टोचलं. जणू तो तिला पूर्णपणे दुर्लक्षित करत होता. ते पाहून रेश्माने दुरूनच डोळे मिचकावत तिला धीर दिला. हं, बहुतेक हेच माझं नशीब, मंजू मनात म्हणाली. देवा, आता पुढे सासरी काय होणार कोण जाणे. याने मला मारलं नाही म्हणजे झालं, ती मनात विचार करत होती. तेवढ्यात तिची नजर अर्जुनकडे गेली. तो कुणाशी तरी हलकंसं असत बोलत होता. अरे, म्हणजे यांना हसायलाही येतं तर, रेश्मा तिच्या कानात पुटपुटली. खरं तर मंजूच्या मनातही तोच प्रश्न होता. एकच लग्न आहे आयुष्यातलं, तरी माणूस हसत नाही, रेश्मा अजूनही पुटपुटत होती. मग ती पुन्हा मंजूच्या जवळ येऊन म्हणाली, तू काळजी करू नकोस. सासरी गेल्यावर हळूहळू तुझे सगळे डाव वापर. आधी सासूबाईंना तुझ्या बाजूला कर, मग तो बैल आपोआप तुझ्या ताब्यात येईल. मंजूला नकळत हसू आलं. मी तुला फोन करत राहीन, तू काहीही मनाला लावून घेऊ नकोस. शेवटी त्यालाच तुझ्या मागे फिरवू आपण. मग अचानक रेश्मा विचारात पडली. पण खरंच ग, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय काहीच कळत नाही. एकदम गूढ माणूस आहे हा. तेवढ्यात तिला अर्जुन येताना दिसला. चल मी निघते, नाहीतर मला पाहूनच त्याला राग येईल, असं म्हणून रेश्मा हसत तिथून गेली. थोड्या वेळाने जेवायला बोलावलं गेलं. मंजू अर्जुनच्या शेजारी जाऊन बसली. तो शांतपणे जेवत होता. मात्र मंजूच्या घशाखाली घासच उतरत नव्हता. ती फक्त ताटात हात फिरवत थोडंफार खात होती. कझिन्सना दोघांनी एकमेकांना घास भरवावा असं खूप वाटत होतं. पण अर्जुनच्या एका कठोर नजरेने त्यांची हिंमतच झाली नाही. मंजूला तेव्हाच जाणवलं, घरच्यांनाही त्याचा स्वभाव चांगलाच माहीत आहे. देवा, मी या माणसाला खरंच माझ्या प्रेमात पाडू शकेन का, ती मनात म्हणाली. तेवढ्यात अर्जुन उठला आणि तीही पटकन उठून हात धुवायला गेली. काही वेळाने कुणीतरी म्हणालं, चला निघायची वेळ झाली. आणि त्या क्षणी मंजूच्या छातीत साचलेलं दुःख अचानक डोळ्यात उतरलं. ती प्रत्येकाला मिठी मारत निरोप घेत होती. रेश्माजवळ पोहोचली तेव्हा तीही डोळे पाणावून हसत उभी होती. तिने मंजूला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
अगं, इतकं दूर कुठे जात नाहीयेस तू. जवळच आहेस. आता फक्त त्या तुझ्या नवऱ्याला लवकरात लवकर तुझ्या प्रेमात वेडं कर बरं का. असं म्हणत रेश्मा पटकन दूर झाली. पण तिच्या त्या एका वाक्याने मंजूच्या मनाला थोडा आधार मिळाला. सासर जवळच आहे. हवं तेव्हा भेटता येईल. आईला मिठी मारून रडताना मंजू पुन्हा एकदा लहानशी झाली होती. जणू लग्न झालेली नवरी नाही, तर आईच्या पदराला धरून फिरणारी तीच छोटी मंजू. आईही तिला घट्ट धरून रडत होती. बाबा मात्र स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोळ्यात साचलेलं पाणी आणि ते चोरून पुसणारे हात मंजूपासून लपले नाहीत. तिचं मन अजूनच भरून आलं. शेवटी ती मनूकडे वळली. त्याला मिठी मारताच तोही शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा खोडकरपणा गायब झाला होता. "आय मिस यू ग ताई," तो हळू आवाजात म्हणाला आणि लगेच बाजूला झाला. मंजूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. क्षणभर तिला आठवलं, एकही दिवस असा नव्हता ज्या दिवशी दोघं भांडले नसतील. कधी रिमोटवरून, कधी चार्जरवरून, कधी अगदी कारण नसताना. पण त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची तीच तर पद्धत होती. समोर कारला टेकून अर्जुन उभा होता. शांत, स्थिर, नेहमीसारखाच गंभीर. बाबा मंजूला घेऊन त्याच्याजवळ आले. त्यांनी मंजूचा हात अलगद अर्जुनच्या हातात ठेवला. त्या स्पर्शात हजार शब्द दडले होते, की माझ्या मुलीची काळजी घे. अर्जुनने काही बोलला नाही, फक्त हलकंसं स्मित केलं. मग त्याने कारचं दार उघडलं. मंजू आत बसली आणि काही क्षणांनी अर्जुनही तिच्या शेजारी येऊन बसला. कार हळूहळू पुढे निघाली. मंजू मात्र मागे वळून सतत आपल्या माणसांकडे पाहत होती. आई, बाबा, मनू, रेश्मा, तिचं सगळं जग मागे उभं होतं. कार दूर जात होती आणि त्या चेहरेही हळूहळू धुसर होत चालले होते. शेवटी मंजूने डोकं खिडकीला टेकवलं. डोळ्यांतून शांतपणे अश्रू वाहत राहिले. आता ती कुणाची तरी पत्नी झाली होती, पण त्या क्षणी तिच्या मनात अजूनही एकच भावना होती. मी खरंच माझं घर मागे सोडून चालली आहे. वर्मा घराची सून म्हणून उंबरठा ओलांडताना मंजूच्या मनात एक वेगळीच थंडगार भावना दाटून आली. लताताईंनी हातात दिलेला समईचा दिवा घेऊन ती हळूहळू पायऱ्या चढत होती. आता हेच माझं घर आणि माझं आयुष्यही आता त्या माणसासोबतच जोडलेलं. तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू होती. तिच्या शेजारी अर्जुन शांतपणे चालत होता. घरात शिरताच सर्वात आधी एक मोठा प्रशस्त हॉल दिसला. जुनं परंपरागत वाड्यासारखं घर असलं तरी आतमध्ये आधुनिक इंटेरियर आणि सगळ्या सुविधा होत्या. भिंतीवर घरच्या जुन्या कर्त्या पुरुषांचे फोटो लावलेले होते. त्या घरातून एक वेगळाच रुबाब जाणवत होता. हॉल लगतच्या देवघरात जाऊन मंजूने आईने सांगितल्याप्रमाणे दिवा ठेवला आणि हात जोडून नमस्कार केला. पण तिच्या शेजारी उभा असलेला अर्जुन मात्र अगदी निर्विकार चेहऱ्याने उभा होता. ना प्रार्थना ना भाव. देवघरातून बाहेर येताच लतामाईंनी हातातील सोन्याची बांगडी काढून मंजूच्या हातात घातली. थोड्या संकोचाने मंजूने हात पुढे केला. त्यानंतर मंजूनेही आपल्या हातातील बांगडी त्यांना घातली. नंतर कुठेतरी दूर उभा राहून फोनवर बोलत असलेल्या अर्जुनला बोलावून दोघांना सोफ्यावर बसवलं गेलं आणि तोंडगोड करण्यात आलं. अर्जुनच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं, त्याला या सगळ्या सोहळ्यात अजिबात रस नव्हता. बहुतेक आईच्या आग्रहाखातरच तो तिथे शांत बसला होता, कारण आजूबाजूला नातेवाईकांची गर्दी होती. एक एक जण येऊन मंजूशी बोलत होता. काही जणी तर तिच्या अंगावरच्या सोन्याचा अक्षरशः हिशेब मांडत होत्या. मंजूच्या मनात फक्त एकच विचार चालू होता, देवा, इथून कुणीतरी मला वाचवा. तेवढ्यात अनु आली. चल मंजू, खूप दमली असशील ना? सकाळपासून हे सगळं घेऊन बसली आहेस. चल आधी कपडे बदल. मंजूने तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. खरंच ती पूर्ण थकली होती. आता फक्त एकदा आंघोळ करून साधे कपडे घालावेत असंच वाटत होतं. अनु तिला घेऊन वरच्या मजल्यावर गेली. वरही एक मोठा हॉल होता आणि मधोमध सुंदर झोपाळा लावलेला होता. मंजू तो पाहतच राहिली. तिने असा झोपाळा फक्त चित्रपटात पाहिला होता. अगं, एवढं बघू नकोस, त्यावर फक्त दादाचाच अधिकार आहे, कुणालाच बसू देत नाही. मंजू लगेच आश्चर्याने म्हणाली. काय? तू पण कधी बसली नाहीस? लहानपणी एकदा बसले होते. मग काय, दादाने इतकं ओरडलं की विचारू नकोस. वरून हलकासा मारही खाल्ला होता. पुन्हा त्या झोपाळ्याला हात लावू नकोस असं सरळ सांगितलं. अनु हसत म्हणाली. नंतर मी आईबाबांकडे रडून तक्रार केली, पण दादा काही हल्लाच नाही. मग बाबांनी माझ्यासाठी वेगळा झोपाळा आणला, पण काही दिवसात त्याची चेन तुटली आणि तो काढून टाकला. मंजू अजूनही त्या झोपाळ्याकडेच पाहत होती. पण असं का? तिने उत्सुकतेने विचारलं. माहीत नाही ग, फक्त एवढंच माहिती आहे की पूर्वी आजी वापरायची हा झोपाळा. मंजू मनातच म्हणाली. अरे देवा, इतकं काय त्यात? बसलं तर काय होणार आहे? तिला तर आता त्या झोपाळ्यावर एकदा तरी बसायची प्रचंड इच्छा होत होती. आणि हा दादाची रूम. अनुने दार उघडताच मंजूने पूर्ण खोलीकडे नजर फिरवली. मोठी नीटनेटकी खोली. भिंतीलगत बेड, बाजूला टेबल आणि खुर्ची.
समोरच्या शेल्फमध्ये भरपूर पुस्तकं मांडलेली होती. एका नजरेतच मंजूला समजलं त्यातली बरीच पुस्तकं राजकारण आणि पक्षाशी संबंधित होती. सगळं अगदी शिस्तीत. त्या खोलीत एक प्रकारची कडक शिस्त जाणवत होती. क्षणभर मंजूला स्वतःची खोली आठवली. तिची खोली म्हणजे कायम पसारा. अनु हसत म्हणाली, असं बघू नकोस. दादा खूपच नीटनेटका आहे. एखादी वस्तू जागेवरून हल्ली तरी घरात युद्ध सुरू होतं. म्हणून तर मी या रूममध्ये फारशी फिरकतही नाही. ती पुढे म्हणाली, आणि ही पुस्तक वाचायची त्याची आवडती जागा म्हणजे ती बाल्कनी. तेव्हाच मंजूचं लक्ष गेलं. खोलीला जोडलेली सुंदर काचांची बाल्कनी होती. पडदे बाजूला केल्याशिवाय ती दिसतही नव्हती. चल, बाकी नंतर बघू, आधी हे सगळं काढून ठेवू. अनुने तिला बेडवर बसवलं आणि दागिने काढायला मदत करू लागली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.